एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयकात संसदेत सादर होणार, लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता। वक्फ विधेयकाला शिवसेना उबाठा विरोध करणार, विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नसल्याची उबाठाची भूमिका, सूत्रांची माहिती। वक्फ विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार, लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके, राज्यसभेमध्ये फौजिया खान बाजू मांडणार। वित्त विभागाच्याही फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा। त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलांकडून भाविकांची भरदिवसा लूट, एका जुडीऐवजी 20 जुड्या देत पर्यटकांवर दादागिरी करत त्यांची लूट, बातमीनंतर पोलिसांच्या कारवाईचे आश्वासन। बीडमध्ये विनाअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची अजित पवारांसमोर घोषणाबाजी, संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवला रस्ता। राज्याला आज आणि उद्या पावसाचा अलर्ट, राज्यात 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। ते बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे ते बीड दौऱ्यावर गेलेले आहेत। यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा असं सांगितलेलं आहे। आपल्या अवतीभोवती चुकीचे लोक नसावेत, चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलंय। चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही असंही त्यांनी ठणकावलेलं आहे। बीडची जी प्रतिमा झालेली आहे, बीडमध्ये सध्या जे काही प्रकरण घडलं त्यामुळे खूप मोठी किंमत पक्षालाही मोजावी लागते, तर आपल्याबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते घेताना एखादा नेता एखादा पदाधिकारी मोठा करताना त्याचं रेकॉर्ड काय आहे हे तपासा असं अजित पवार म्हणाले। माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडा अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। ती मलिन होता कामा नये, त्याला गालबोट लागता कामा नये। चुकीच्या प्रवृत्तींनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे। आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे, प्रमुख देखील मान्यवरांचं आहे। उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते। बाबांनो, तसं अजिबात होऊन देऊ नका। तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे। कुठं बाहेर गेलं की काहीतरी मी तर मला शाल घातली ना, त्या ह्याच्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच, हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो। मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाजगाजत नाही, दादा राहू द्या, दादा राहू द्या। मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती? नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल। पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते। यायला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही। आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर। स्मृती चिन्ह काही देऊ नका। कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका।
मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळा एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे आहेत. महान युगपुरुष होऊन गेले. किती महिला, किती जणांची नावं घेऊ. पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो. मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का, तुम्ही तुमच्या हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत, मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं नमस्कार करू ना. आपण पूर्वी काय म्हणायचो, राम राम किंवा नमस्कार म्हणायचो का नाही? सलाम वालेकुम. काय हरकत आहे? आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे. कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये. ही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांग. मला खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मला बळीराम, तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले, पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या सेलनी काय केलं, त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन. म्हणजे राष्ट्रवादीला किती, भाजपला किती, शिवसेनेला किती, डीपीसीचा पण निधी कुणाला किती, हे एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे, एक शिस्त लागण्याकरता. त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही. पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार. मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसं कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार. अशा पद्धतीनं आपण काम करत त्या ठिकाणी राहू. बीडच्या शिरूर तालुक्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं अजितदादांची भेट घेतली. भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अजितदादांना निवेदन देण्यात आलं. खोक्यानं केलेल्या गुन्ह्याची वरिष्ठ व्यक्तींकडून वरिष्ठ पातळीवरून तपासणी करावी अशी मागणी यांनी केली आहे निवेदनाद्वारे. तसंच मुंबईमधील आंदोलनात बिश्नोई समाजाचे व्यक्ती आणल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्या आरोपावरही शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरेंनी एक प्रकारे खिल्ली उडवली होती. आणि याच मुद्द्यावरनं सदा सरवणकरांच्या पुत्रानं राज ठाकरे यांना डिवचलंय. गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय, असा मजकूर समाधान सरवणकर यांनी लावलेल्या फलकावरती लिहिण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांनी भाषण केलेलं होतं. अनेक मुद्दे यामध्ये मांडलेले होते. याच मुद्द्यामध्ये गंगाजलचा मुद्दा देखील उपस्थित केलेला होता. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळ्यामध्ये ज्यांनी गंगाजल येथे स्नान केलेलं आहे त्यांच्या लाखो जणांची जी आजारी पडलेली आहे, तब्येत जी आहे ती खालावलेली होती, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. आणि यानंतर जे आहे आज आपण पाहतोय शिवसेनेकडून याच विषयाकडून जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे जे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. या बॅनरवरती स्पष्ट आशयात लिहिलेलं आहे की 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा पार पडलेला आहे. जगभरातील 60 कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिलेला आहे. हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचं जिवंत प्रतीक आहे, असा आशय यावरती आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंदू एकजुटीचा, हर हर गंगे नमामि गंगे असं देखील या बॅनरवरती स्पष्ट लिहिलेलं आहे. गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचे काय, असं म्हणत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा सवाल उपस्थित केलेला आहे. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याकडून ही बॅनरबाजी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर. नागपुरात एक मोठी